ऑफिशियली आयुक्तांची भेट ठरली होती. आयुक्तांचे सहाय्यक सचिव यांच्याकडे गेलो, त्यांनी पण सांगितले भेट ठरली होती. पण आज आयुक्तांनी सांगितले कोणालाही भेट होणार नाही, कारण आयुक्त बिझी आहेत. काहीतरी मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री येणार आहेत, त्याचा काहीतरी मीटिंगबाबत त्यांचं चालू आहे. तर त्याच्या अनुषंगिक मला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता आपण ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचारी आर्थिक बाबीचं नुकतंच मंजूर केलं, पैसे पण वाटप झाले. आता महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सफाई कामगारांच्या घराचा. सफाई कामगारांच्या घराचं काय आहे, कारण गेली 15 वर्ष कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, कुठल्याही इमारतीत धोकादायक नसताना खाटोन रोड वसाहत जी दिवंगत कामगारांचे चांगू शिंदेने 1967मध्ये महात्मा फुले नगर बसवला, तिथे कामगारांना जेव्हा आयुक्त पहिली महानगरपालिका 1982 प्रस्थापित आयुक्त सोहनी आले, आमच्या घरी आले, चहापाणी घेतला, पूर्ण वसाहत पाहिली आणि वसाहतून पक्क्या चाळी बांधून दिल्या. परंतु त्या चाळी लोड बेरिंगच्या अजूनही आहेत, परंतु काही चाळी तोडल्या आणि नंतर इमारती झाल्या 4 माळ्याच्या 200 खोल्यांच्या. डावखरे साहेबांनी महापौर कालावधीमध्ये मंजूर केलेत, बांधल्या. मग त्या इमारती नुकत्याच 10-15 वर्ष नाही झाली तर तोडल्या धोकादायक नसताना. शहर विकासचे त्या काही खांडपेकर उपनगर अभियंते होते, त्यांचा रिपोर्ट आहे की धोकादायक नसतं. त्यांच्या रिपोर्टावर ती तोडले, स्ट्रक्चरल ऑडिट नाही आहे, त्या इमारती धोकादायक नव्हत्या. कारण मी तिथं राहायचो, आमचं पहिल्या मळ्यावर घर होतं आईच्या नावाने, मला माहिती आहे ना. जर त्या इमारती धोकादायक नसताना तोडल्या गोडल्या आणि अजूनही त्याच्या निविदा होत नाही, काय डिस्प्यूट प्रकरण आहे. मी उपनगर अभियंता सुधीर गायकवाडशी वारंवार भेटलो आहे की लवकरच तुम्ही मीटिंग लावा. मी गेले 2 वर्ष सातत्याने मुद्दा उचलतोय. जर एक माझं जाहीर आंदोलन आहे, जर सफाई कामगारांच्या घराची निविदा येत्या 3 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मे जून पर्यंत झाली नाही तर दादोजी कोंडे स्टेडियमची जागा आमच्या हक्काची आहे. तर आम्ही दादोजी कोंडे स्टेडियममध्ये झोपड्या बांधू, हा आमचं आंदोलन राहील, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. तर आम्ही हक्काच्या जमिनीत सोडून आम्ही महात्मा फुले नगर खाटण रोडमध्ये विभागात आलो आणि तिथे कुठलाही एक शब्द बाबांच्या प्रमाणावर झोपडपट्टी रिक्का केली, कुठलंही लिखित पत्र नाही, कुठलंही कागदपत्र नाही. मग आम्ही तुम्हाला दिली ना महानगरपालिका, त्या काही नगर परिषद नगरपालिका असताना सहकार्य केलं ना बाबांनी. 1967मध्ये तुम्हाला दादोजी कोंडे स्टेडियम मैदान रिक्त केलं, तिथे दादोजी कोंडे 78 स्टेडियम झालं. ते कोणामुळे? चांगू शिंदेमुळे झालं ना. मग त्यांच्या सफाई कामगारांची घरं का होत नाही? आज शासन GR आहे, अध्यादेश आहे का जिथे सफाई कामगारांची वसाहत असेल मूळ, तिथेच सफाई कामगार हा बसला पाहिजे, हा शासकीय GR आहे मुख्यमंत्र्यांचा. मग का होत नाही? याला काय प्रॉब्लेम आहे, काय अडचणी? लवकर शासकीय पातळीवरती आयुक्त लेवलला त्यांनी आढावा घ्यावा, मिटिंग घ्यावी आणि सफाई कामगारांची घरं झालं पाहिजेत. आता आंदोलन दादोजी कोंडे स्टेडियम झोपडपट्टी एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम महाराज. बरोबर.